चा दिवस अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे। या देशामध्ये एक नवीन प्रणाली, एक देश एक कर, या प्रणालीच्या अंतर्गत वॅटच्या रेजिम कडनं आपण जीएसटीच्या रेजिम कडे चाललोय आणि देशामध्ये सर्व राजकीय पक्षांनी याच्यावर एकमत केलं। सगळ्या फायनान्स मिनिस्टर्सनी, वित्तमंत्र्यांच्या समितीने वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भातले कायदे, तरतुदी, नियम या संदर्भातले एकमत केलं आणि आज महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाने देखील वस्तू आणि सेवा कराला एकमताने मान्यता दिली। त्याबद्दल या सभागृहाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। विशेषत्वाने आपले वित्त मंत्री श्री सुधीर मुनगंटीवारजी यांचं अभिनंदन करतो, कारण जीएसटी काउन्सिल मध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ही सुधीरजींनी त्या ठिकाणी निभावली आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ 99% गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या होत्या त्या गोष्टी करून घेण्यामध्ये सुधीरजींना यश आलं। आणि एवढंच नाही तर तिथे वेगवेगळ्या वित्त मंत्र्यांचं जे कन्सेन्सस तयार करायचं होतं, कारण जीएसटी काउन्सिल मध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारमधले वित्त मंत्री असले तरी देखील त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य अशा प्रकारचं साधारण डिव्हिजन असायचं। होय, नाही जयंतराव तुमचं नाव तर मी घेईलच, वळसे पाटलांचे नाव मी घेईल, दादांचे नाव मी घेईल, हा सुनील तटकरेंचे मी घेईल थोड्या काळाकरता का होईना। आणि त्या सगळ्यांचं कन्सेन्सस घडवून आणि राज्यांना याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी पदरी पाडून घेण्याचं काम हे त्यांनी केलं। जरूर या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडनं देखील काही शंका व्यक्त केल्या असतील, पण त्या देखील राज्याच्या हिताकरता करण्यात आले आहेत आणि त्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर देखील माननीय सुधीर भाऊंनी दिलंय। मला आठवतं की ज्यावेळी आपण वॅटच्या रेजिमला गेलो होतो त्यावेळी देखील अनेक शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होत्या आणि जयंतरावांनी त्या काळामध्ये त्या शंकांचं उत्तर देताना ही आशा व्यक्त केली होती की वॅटची रेजिम ही राज्याच्या फायद्याची ठरेल आणि आपण बघितलं की खरोखर वॅटची रेजिम ही राज्याच्या फायद्याची ठरली आणि मोठ्या प्रमाणात वॅटमुळे आपल्याला पैसा देखील मिळाला। आज जीएसटीच्या माध्यमातून मला विश्वास आहे जे सुधीर भाऊंनी सांगितलं, फार तर 1 किंवा 2 वर्ष या राज्याला कंपेन्सेशन घ्यावं लागेल, या राज्याची अर्थव्यवस्था एक्सपांड होईल, ती विस्तारित होईल आणि या राज्याला कंपेन्सेशनची देखील आवश्यकता पडणार नाही। आणि म्हणून या सभागृहानं इतक्या महत्वाच्या कायद्यावर भरपूर चर्चा केली। साधारणपणे आता मला असं वाटतं 12-13 विधानसभांनी हा कायदा मंजूर केला, पण साधारण 3 ते 4 तासाच्या चर्चेने एका दिवसामध्ये त्या ठिकाणी कायदा मंजूर झाला। पण या ठिकाणी मात्र 3 दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करून राज्याच्या हिताच्या संदर्भातले विचार ठेवून त्या संदर्भातली सगळी व्यवस्था आपण उभी केली। आणि इतर राज्यांचा आणि आपल्या राज्यातले एक युनिकनेस एवढाच आहे की आपण महानगरपालिकांच्या संदर्भात त्यांना कंपेन्सेशन देण्याचा कायदा अतिशय प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचा कायदा आपण तयार केला आणि त्यामुळे महानगरपालिकांची देखील स्वायत्तता ही अबाधित राहणार आहे। आणि म्हणून मी विरोधी पक्षनेते असतील, विरोधी पक्षातले गटनेते असतील, माजी मुख्यमंत्री असतील, सर्व ज्येष्ठ नेते असतील, त्याचप्रमाणे सत्तारूढ पक्षातले जे आमचे सर्व गटनेते आहेत, सत्तारूढ पक्षात आहेत ते, असं काय करताय? तुमच्या मनामध्ये वळसे पाटील साहेब जो मधून मधून आशेचा किरण फुलतो
तो आशेचा किरण यशस्वी होणार नाही. 5 वर्ष आम्ही सोबत आहोत, हे सरकार नीट चालवणार आहोत, काही काळजीचं कारण नाही. पण तसं नाही आहे, गडकरी साहेब तसं म्हणाले नाही, पूर्ण ऐकलं नाही तुम्ही, तेवढंच वाक्य ठेवता, तुम्ही आपलं त्यातलं सोयीचं घेता. पण मी सर्व गटनेत्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपलं देखील अध्यक्ष महोदय अभिनंदन करतो. एवढंच या ठिकाणी सांगतो की एका महत्वाच्या क्षणाचं साक्षीदार मला एक चिठ्ठी आली आहे. कटप्पाने बाहुबली को क्यों मारा उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी हा आनंद साजरा करण्याकरता पार्ट 2 मी दाखवायला तयार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या महत्वाच्या क्षणाचा साक्षीदार आपल्या सर्वांना होता आलं. आपल्या संसदीय जीवनामध्ये काही महत्वाच्या क्षणांचं साक्षीदार होणं हे देखील एक भाग्याचं लक्षण असतं. म्हणून सभागृहाचं अभिनंदन करून अध्यक्ष महोदय, मी आपलं देखील अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो.